नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित सायलेन्स प्लीज ही कादंबरी आणि आज भाग 13वा. पाणिनीच्या केबिनमधला फोन वाजला आणि शेफाली आल्याची खबर रिसेप्शनिस्ट गती हिनं दिली. मी लायब्ररीच्या खोलीत पळते. तुम्ही मायक्रोफोनचं बटन आठवणीनं चालू करा. तुमच्यातले संवाद मी टिपून घेते, सौम्या म्हणाली आणि बाहेर पळाली. शेफाली आत आली. मला वाटलंच होतं तुम्ही इथेच भेटाल, ती म्हणाली. पाणिनीने तिला बसायची खूण केली. खूप काम दिसतंय. संवाद सुरू करायच्या दृष्टीनं ती म्हणाली. पाणिनी फक्त हुंकारला. माफ करा तुम्हाला त्रास देतेय, पण मला वाटलं की तुम्हाला ऐकण्यात स्वारस्य वाटेल. तुमचा वकील आहे तुमच्याबरोबर? सध्या नाही आहे माझा वकील कोणी. बऱ्याच गोष्टींचा मी पुन्हा पुन्हा विचार केला बरं का पटवर्धन. खांडवामध्ये मी ती कायद्याची प्रक्रिया चालू केली कारण मला माहिती होतं की विहंग पुन्हा लग्न करणार आहे. त्याची मिळकत त्याला एखाद्या उनाड तरुणीवर मी का उधळू देऊ. मला कळलं की ती तरुणी नर्स आहे, नर्स. विहंग कुणाशी लग्न करणार? तर नर्सशी. का? नर्सशी लग्न करण्यात गैर काय आहे? सगळंच गैर आहे पटवर्धन. अहो, तिला उदरनिर्वाह चालवण्यासाठी नोकरी करावी लागतीये, ती उपरोधानं म्हणाली. स्वावलंबीपणानं जगण्यासाठी नोकरी करणाऱ्या तरुणींचा मला तरी अभिमान वाटतो. मी तिला तुच्छ लेखत नाही पटवर्धन, पण ती विहंगच्या संपत्तीच्या मागे होती. नाही, मला नाही वाटत तसं. या गोष्टीवर आपण चर्चा करायची काय गरज आहे मला सांगा. अगं, विषय तुम्ही काढलाय. नाही, मी फक्त खुलासा द्यायचा प्रयत्न करत होते की मी माझं मत का बदललं. पाणिनीने फक्त भुवया उंचावल्या. मी अचानक ठरवलं की जरी विहंग मानसिक विकृत होऊन पैसे उधळत असला तरी करू देत त्याला तसं. त्याला जर त्यातून शांतता मिळत असेल तर मी त्याला नाही थांबवणार. बरं, मग म्हणून काय? तुम्ही विश्वास नाही ठेवणार. तुम्हाला मी थंड डोक्याची आणि लोभी बाई वाटेन. तुम्हाला मी कसं समजावून सांगू ना, मला समजतच नाही आहे. मी तुमच्या मताचा आदरच करते. मी एवढे वकील बघितले, पण तुमच्यासारखा प्रामाणिक, स्पष्ट वक्ता आणि जोमदार काम करणारा वकील मी कधीच पाहिला नाही. मला जाणवतंय की तुम्हाला मी आवडत नाही. अनेक पुरुषांना मी आवडते. तुम्हाला पण आवडावं अशी माझी इच्छा आहे. बरं, पुढे? सरकारी वकील मला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं करू इच्छित आहेत. काय सिद्ध करण्यासाठी? हेच ना की विहंगनं धारदार चाकूनं मला मारायचा प्रयत्न केला. त्यांना वाटतंय की हे सिद्ध करण्यासाठी ते तुझी साक्ष घेतील. अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ते म्हणाले की पटवर्धन अनावधानानं असे काही प्रश्न विचारेल की मला तुझी साक्ष घेऊन विहंगला दोषी ठरवायचा मार्ग मोकळा होईल. आणखीन काय? पटवर्धन, तुम्ही मला अपेक्षित मदत करत नाही आहे. तुझ्या मनात काय आहे ते तर मला कळू दे. विहंगला घटस्फोट घेऊ दे. का? कारण मला वाटतं की तेच त्याच्या हिताचं आहे. तर मग त्या दृष्टीनं तू पुढची पावलं काय उचलणार आहेस? मी मग त्याच्याविरुद्ध केलेल्या सगळ्या कायदेशीर कारवाया रद्द करणार आहे. त्याला घटस्फोटाची डिक्री मिळालीच आहे. मी डिक्री विरोधात घेतलेली कारवाई रद्द केली की आपोआप डिक्री कायदेशीर ठरेल. आणि हे करण्यासाठी तुला विहंगकडून किती रक्कम हवी आहे? मला काही हवंय असं का वाटलं तुम्हाला पटवर्धन? मग नको आहे का तुला त्या बदल्यात काही? मी लोभी नाही आहे पैशाची, पण त्याचबरोबर मी स्वतः काही नोकरी उद्योगही नाही ना करू शकत. न मला कम्प्युटरवर काम करता येतं, न दुसरं काही. कितीही पाहिजेत? हे बघा, माझी स्थिती अशी. किती पाहिजेत? तुम्ही सुचवा की. शेफाली नाजूकपणे म्हणाली. मी नाही सुचवू शकत. अहो, विहंग किती देऊ शकेल याचा अंदाज तुम्हाला असेल ना, त्यावरून सुचवा. नाही, पटवर्धन ठामपणे म्हणाला. मी 2 लाख रोख द्या असं म्हणते. मला विहंगनं ज्या पद्धतीचं आयुष्य उपभोगायला दिलंय
तसंच पुढेही जगायला मिळावं म्हणून तेवढी रक्कम लागेलच मला. तसं करू नकोस, तेवढी योग्यता नाही आहे. आता तुम्ही मला सांगणार आहात का मी कसं आयुष्य जगायचं ते? पाणिनीनी मान हलवली आणि म्हणाला, मला म्हणायचं आहे तू कसंही जगायचं ठरव, तुला तेवढी रक्कम मिळणार नाही. मग मी त्यापेक्षा कमी रकमेत कशी काय जगू? तुला दरमहा 15,000 मिळत आहेत. एकदम मोठी रक्कम घेण्यापेक्षा दरमहा पैसे मिळत आहेत ते चालू ठेव ना. हे दरमहा मिळणारे किती दिवस मिळत राहतील? कायमचे मिळतील, तुझं पुन्हा लग्न होईपर्यंत. नाही नाही, विहंगला दरमहा त्या रकमेला लुबाडणं मला नाही पटत आहे. त्यापेक्षा एकदाच मोठी रक्कम घेऊन त्याच्यापासून दूर होणं बरं आहे. माझं अशील एवढ्या रकमेला तयार होणार नाही. त्यापेक्षा तू दरमहा मिळणारी रक्कम कायम घेत बस. समजा मी रक्कम कमी केली तर? किती कमी? अगदी शेवटची तडजोड म्हणून समजा 1,00,000. पाणिनीने मान हलवून नकार दिला. पटवर्धन, तुम्ही फार ताणून धरताय. तुमच्याशी सौदा करणं अवघड आहे. म्हणूनच सुरुवातीलाच मी तुला म्हणालो होतो एखादा वकील घेऊन ये तुझ्या वतीनं बोलायला. मी त्याच्याशी सौदा करेन ना. नाही, मी नाही नेमणार वकील वगैरे. तुम्ही इथे माझ्याशी गोलगप्पा मारत बसलाय. माझा संयमच जायला लागलाय. तुमचा प्रस्ताव सांगा किती रकमेचा आहे तो? मला बरीच कामं आहेत. ती खुर्चीतनं उठतच म्हणाली, काय काम आहे? तुम्हाला काही देणं घेणं नाही आहे त्याच्याशी. तुम्ही रक्कम बोला. कशाची रक्कम? विहंगला सर्व कायदेशीर कचाट्यातून मोकळं करण्याची आणि त्याच्या आयुष्यातून बाहेर पडायची. तू निघून जाशील खरंच? सांगतेय ना मी. विहंगला कधीच भेटणार नाहीस? नाही, ती म्हणाली आणि पाणिनी पटवर्धननं मान हलवली आणि सावकाश म्हणाला, कालच विहंग म्हणाला मला की दुसरं लग्न करण्याचा विचार त्यांनी बदललाय. मला त्यामुळे वाटतं की पुन्हा आपण तुमचे संबंध जुळवू शकतो. विहंग काल तुझ्या सौंदर्याची स्तुती करत होता. मला परत जुळवायचं नाही आहे त्याच्याशी. तुझी मर्जी. पटवर्धन, इकडे बघा. मी पेपरात खटल्याच्या बातम्या वाचल्या आहेत. बरं मग? मरुदगणला रात्रीच्या फोनबद्दल प्रश्न विचारले गेलेत. बरं मग? समजा तो खोटं बोलतोय असं तुम्ही सिद्ध करू शकलात तर? खूपच फायद्याचं ठरेल ते. समजा मी अशी साक्ष दिली की मला त्या रात्री मरुदगणचा फोन आला होता, तर तुम्हाला किती फायदा होईल त्यातनं? एक दामडा सुद्धा नाही. मला कोणाची खोटी साक्ष विकत घ्यायची नाही. तशी वस्तुस्थिती असेल तर? तशी आहे वस्तुस्थिती. आत्ताच या प्रश्नाचं उत्तर मी नाही देणार. कोर्टात देशील उत्तर. त्यावेळी मला जे फायद्याचं आहे ते बघून मी उत्तर देईन. तुम्ही मला दमदाटी करू शकाल असं समजू नका. सत्य सांगण्याची शपथ घेऊन खोटी साक्ष देशील असं तुला म्हणायचं नाही आहे ना? नक्की खोटी साक्ष देईन मी, वेळ आली तर. पुरुष बायकांशी हातोहात खोटं बोलतात. बायकांनी तसं केलं तर मात्र म्हणतात की बायका फसवणूक करतात. बरं, ते सगळं जाऊ द्या. मला 50,000 द्या, विषय संपवा. पाणिनी पटवर्धननं परत एकदा सावकाश नकारार्थी मान हलवली. मी माझ्या आशिलाला 25,000 पर्यंत रकमेची शिफारस करेन, जास्तीत जास्त. तुम्ही शिफारस केली तर तो देईल मला? तू जर मला सत्य सांगितलंस पूर्णपणे तर मी शिफारस करीन. पुन्हा तडजोड. पटवर्धन, नीच आहात तुम्ही, हट्टी. विहंग तुरुंगात नसताना तर मी त्याच्याकडनं सहज 2,00,000 वसूल केले असते, कदाचित जास्तच. हे बघ, तू माझा करायचा आहे तेवढा धिक्कार कर. करीन. तरीही मी कशात अडकले तर तुम्हीच माझे वकील असाल. म्हणजे तुझ्या नवऱ्याला गोळी घालायचा विचार आहे? एवढी मूर्ख वाटली का? सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीला मारायला? ठीक आहे, तुला 25,000 मिळवून देतो मी. कधी? तू उद्या साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभी राहण्यापूर्वी. म्हणजे तुझ्या आणि विहंगच्या मध्ये चालू असलेल्या वादात काही समस्या येणार नाही. 30,000 करा की. 25. पाणिनी म्हणाला आणि शेफालीनं उसासा सोडला. तुझ्या आणि मरुदगणमध्ये झालेल्या संभाषणाचं काय? तुम्हाला सर्वच्या सर्व हकीकत हवी आहे? अर्थात. रात्री 11 वाजता पहिल्यांदा दुर्वासचा फोन आला मला. तो म्हणाला की मी मरुदगणचा वकील आहे आणि आपली एकत्र मीटिंग घ्यायची आहे.
त्यांनी सुचवलं की माझ्या वकिलांच्या ऑफिसात सर्वजण भेटूयात. नंतर रात्री 3 वाजता मरुदगणचा फोन आला. त्याला मी सांगितलं की तुझ्या वकिलाशी मी आधीच बोलली आहे. ठरल्याप्रमाणे तुमची एकत्रित मीटिंग झाली? हो, झाली. त्यांनी काय सुचवलं? मी मूर्ख आहे असं त्यांना वाटलं असावं. त्यांना माझ्याशी एक करार करायचा होता, ज्यानुसार विहंगला मानसिकदृष्ट्या नालायक सिद्ध करण्यासाठी ते मला मदत करणार होते. नंतर मी विहंगाच्या मरुदगण कंपनीतले सगळे हक्क सोडून द्यायचे होते आणि विहंगाच्या सर्व मालमत्तेचा ताबा माझ्याकडे आला की मी त्यांना 1,00,000 रुपये रोख द्यायचे होते. तू त्यांना काय सांगितलंस? मी सांगितलं मला विचार करायला वेळ द्या. किती वेळ हवाय तुला असं काही तू सांगितलं नाहीस? नाही सांगितलं. मग त्यांनी घाई नाही का केली? अर्थात घाई करत होते ते. दुर्वासनी तुला रात्री नेमका किती वाजता फोन केला सांगू शकशील? नाही, अगदी नेमकेपणानं नाही, पण 10 ते 11च्या दरम्यान. आणि मरुदगणनं किती वाजता केला फोन? तो बरोबर 3 वाजता, कारण उठल्यावर मी घड्याळ पाहिलं होतं. पाणिनीने आपल्या टेबलातनं काही कागद बाहेर काढले. हर्षदनं वहीत लिहिलेला मजकूर त्यात होता. मरुदगणशी बोलताना तू मी आत्ता वाचून दाखवणार आहे ती वाक्य उच्चारलीस का, किंवा त्या अर्थाची वाक्य? पाणिनी म्हणाला आणि त्यांनी वाचायला सुरुवात केली. अहो, मी मिसेस खोपकर बोलते, खांडवाहून शेफाली खोपकर. नाव काय म्हणालात? पुन्हा सांगा. मरुदगण. अच्छा. या भलत्या वेळेला फोन का केलात मला? नाही, मला लक्षात येत नाही आहे. का बरं? मला वाटलं सगळं नक्की ठरलं आहे. तुमच्याच वकिलांनी मीटिंग ठेवली आहे. तुम्ही माझ्या वकिलांशी संपर्क ठेवा, आणखीन काही लागलं तर, म्हणजे हटकर वकिलांशी. पटवर्धननी वाचन पूर्ण केलं. माय गॉड, अगदी हेच शब्द बोलल्याचं आठवतंय मला, पण तुम्हाला कसं कळलं? त्यानंतर तू काय केलंस? तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत पाणिनी म्हणाला. पुन्हा झोपायचा प्रयत्न केला. तासभर पडून राहिले. नंतर इंदूरला गाडी काढून निघाले. गाडी कुठे होती तुझी? गाडी शेजारच्याच्या गॅरेजमध्ये ठेवली होती, म्हणजे माझ्या घरापासनं थोड्या अंतरावर. तू तुझ्या घरातनं बाहेर कशी सटकलीस? तुम्हाला काय म्हणायचं आहे ते समजलं मला. माझ्या घरावर कोणीतरी नजर ठेवून होतं. मला संशय होता बरं का. बहुतेक विहंगनं माणसं ठेवली होती. मूर्ख आहे तो. यापूर्वीसुद्धा मी त्याच्या माणसांना गुंगारा दिला होता. तू मागच्या दारानं बाहेर पडलीस का? हो. सिमेंटच्या पायवाटेवरनं गेलीस? नाही, हिरवळीवरनं चालत गेले. पायाचा आवाज येऊ नये म्हणून? हो. इंदूरला येईपर्यंत तुझा कोणी पाठलाग केला? नाही, पण मी माझ्या वकिलांच्या ऑफिसमध्ये आले तेव्हा एक माणूस मला दिसला. तो हेर असावा असं मला वाटलं त्यावेळी. मी घाबरले. माझ्या वकिलांना सांगितलं की काहीतरी करा, आणि मी बाहेर पडल्यावर 1 तासानंतर दुर्वास आणि मरुदगण बाहेर पडतील असं करा. आणखीन एक प्रश्न. 13 तारखेला तू कुठे होतीस? खुनाच्या आदल्या दिवशी. बरोबर. मी इंदूरला होते. काय करत होतीस तिथे? शॉपिंग आणि वकिलांची चर्चा. आणखीन काय? ती हसली आणि म्हणाली, मला विहंग दिसला रस्त्यात. मी थोडा वेळ त्याचा पाठलागही केला. का केलास बरं तू पाठलाग? काही नाही, फक्त एक उत्सुकता म्हणून. खास कारण असं काही नाही. तुमच्या या ऑफिसपर्यंत मागावर होते मी त्याच्या. तेव्हा कळलं मला की तो तुमचा सल्ला घेतोय. मग मी माझ्या खांडव्याच्या वकिलांना चांगलंच फायलावर घेतलं. तुमच्या ऑफिसात विहंग आला असं मला समजल्यावर माझ्या लक्षात आलं की सगळ्या गोष्टी माझ्या अपेक्षेनुसार घडत आहेत. मग मी हटकरला भेटायला गेले. तू तुझे वकील हटकर मार्फत कोर्टात केस लावली असल्यानं विहंगाला मुक्त करायची कागदपत्र पण त्यांच्याच सहीनं सादर करावी लागतील. तशी व्यवस्था कर त्यांच्या मार्फत. लगेच तुला 25,000चा चेक मिळेल अशी मी व्यवस्था करतो. मी त्यांच्या सह्या घेतलेली कागदपत्र आधीच घेतली आहेत माझ्या ताब्यात. आत्ता आहेत ते कागदपत्र माझ्यात. पाणिनीला नवलच वाटलं. तू त्यांना कसं काय पटवलं? मी त्यांना सांगितलं की माझ्या तक्रारीत मी धादांत खोटे आरोप केलेत, तर त्या आधारे ही केस पुढे चालवण्यात त्यांना रस आहे का?
मी एका सुंदर तरुणीशी गप्पा मारताना खोटे आरोप केल्याचं तिला बोलले होते. नंतर मला कळलं की ती तरुणी म्हणजे हेर आहे. तिच्यामुळे विहंगाला समजलंय की मी खोटी तक्रार केली आहे. असं माझ्याकडून कळाल्यावर वकिलांनी मला सांगितलं की लगेच केस काढून घ्या, असलं खोटारडा अशील नको आहे आम्हाला. मी त्यांना ₹500 दिले, सगळी कागदपत्रं काढून घ्यायला सांगितली. पुन्हा तुझं तोंड दाखवू नको, असं सांगून वकिलांनी मला घालवून दिलं. ती निर्लज्जपणे हसून म्हणाली, दरवेळेला दोन्ही दगडावर हात ठेवून चालतेस तू याच पद्धतीनं? नक्कीच. माझ्याशी पुरुष प्रेमामुळे लग्न नाही करत. मी आकर्षक आहे, मादक आहे. एक स्त्री म्हणून ते माझ्याकडे येतात, पण आता मी पुन्हा लग्नाचा विचार केला ना तर तो प्रेमासाठी असेल. विचार दिसतोय पुन्हा लग्न करण्याचा? अर्थातच नाही. बरं, इथं मग तुझा चेक तयार असेल उद्या. पाणिनी पटवर्धन तिला दारापर्यंत सोडायला गेला. बाहेर पडताना पाणिनीकडे वळून ती पुन्हा म्हणाली, हटकरना ज्या थापा मारून मी गंडवलं आणि केस पेपरवर सह्या घेतल्या ते तुम्ही त्यांना नाही ना सांगणार? नाही, अजिबात नाही. मला फक्त कायदेशीर मसुद्यात आणि पद्धत वापरून विहंगमुक्त होण्यात आणि त्या बदल्यात तुला 25,000 मिळवून देण्यात रस आहे. तुला बचाव पक्षातर्फे साक्ष देण्यासाठी समन्स पाठवलं जाईल. पिंजऱ्यात उभी राहिल्यावर तू मला आत्ता सांगितलेली गोष्ट आयत्या वेळी बदलायचा प्रयत्न करू नकोस. काळजी करू नका पटवर्धन. कोणत्या पुरुषांना वेडं करायचं कळतं मला. धन्यवाद, पाणिनी म्हणाला आणि तिला निरोप दिला. काय बाई आहे. शेफाली बाहेर जातात सौम्या आत आल्या आल्या म्हणाली, डबल क्रॉस करतीये ती सगळ्यांनाच. सर, तुम्ही सावध राहा. मला तर वाटत होतं ना तिच्या झिंज्या उपटाव्यात. हटकरनं सुद्धा गंडवणाऱ्या बाईबद्दल तुला असं वाटणं स्वाभाविक आहे सौम्या. काट्यानं काटा काढावा अशी बाई आहे ही. दुर्वास आणि मरुद्गण तिला ओळखू शकले नाहीत. त्यांना वाटलं आपण सहज गुंडाळू तिला. प्रत्यक्षात ती त्यांना भारी पडली. पाणिनी म्हणाला, तुम्ही तिला साक्षीसाठी कोर्टात बोलवणार आहात? पाहू ना. पूल आला की कसा ओलांडायचा ते आपण ठरवूयात. ओके. श्रोते हो, हा होता भाग 13वा. भाग 14वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.